नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. टीईटी व सीटीटी ची एक्झाम देणारे सर्व शिक्षक बांधव आणि भगिनी, त्याच पद्धतीनं स्कॉलरशिपचे विद्यार्थी यांच्यासाठी आपण घेऊन येत आहोत मराठी व्याकरणाचा आजचा चौथा तास. ठीक आहे. या तासाला आपण व्यंजन संधी म्हणजे काय हे शिकणार आहोत. ओके. आता बघा, व्यंजन संधी म्हणजे काय. पहिल्यांदा व्यंजन संधी असं म्हणजे काय आपण ते बघूया. ज्यावेळेस ज्यावेळेस दोन शब्द एकत्र येतात, ज्यावेळेस दोन शब्द एकत्र येतात त्यावेळेस व्यंजन संधी होत असते. म्हणजे कोणते शब्द एकत्र येतात. आपण स्वरसंधी बघितलं सर. स्वरसंधीमध्ये आपण काय बघितलं. ज्यावेळेस दोन स्वर एकत्र येतात आणि दोन स्वराऐवजी एक स्वर लोप पावला जातो आणि दुसरा स्वर राहतो, त्याला आपण स्वरसंधी असं म्हणतो. ठीक आहे. तर व्यंजन संधी म्हणजे काय सर. ज्यावेळेस एकमेकात मिसळणाऱ्या दोन वर्णात जेव्हा पहिला वर्ण व्यंजन असतो. बघा, हा म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. म्हणजे एकमेकामध्ये ज्यावेळेस दोन शब्द मिसळत आहेत किंवा दोन वर्ण मिसळत आहेत, त्या दोन वर्णामध्ये पहिला वर्ण ज्यावेळेस व्यंजन असतो त्यावेळेस तेव्हा तो व्यंजन संधी होते. एक उदाहरण बघूया आपण. ठीक आहे. षट अधिक आनंद. उदाहरण पाहूया. षट अधिक आनंद. ठीक आहे. यामध्ये काय आहे. यामध्ये श अधिक ट. ट हे काय आहे? व्यंजन आहे. प्लस आ प्लस नन. हा. यामध्ये ट हे व्यंजन आहे, पहिलं व्यंजन आहे आणि दुसरं स्वर आहे. ठीक आहे. ज्या वेळेस दोन वर्णामध्ये ज्यावेळेस एकमेकात मिसळणाऱ्या दोन वर्णात जेव्हा पहिला वर्ण व्यंजन असतो, म्हणजे ट हे काय, टरबुजाचं हे व्यंजन आहे. म्हणून त्यावेळेस आपण काय म्हणतो, व्यंजन संधी असं म्हणतो. मग काय होतं याच्यामध्ये, काय होतं. जो दुसरा वर्ण आहे, म्हणजे हा जो दुसरा वर्ण आहे, म्हणजे जिथे इथं आ आलेला आहे, हा जो आ आहे, त्या तीन गोष्टी असू शकतात. तो आ हा व्यंजन असू शकतो, व्यंजन असू शकतो, किंवा तो मृदुवर्ण मृदुवर्ण किंवा स्वर असू शकतो, किंवा स्वर असू शकतो. आता ज्यांनी वर्णमाला शिकली आहे त्यांना मृदुवर्ण म्हणजे काय, स्वर म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय हे चांगलं कळणार आहे. ठीक आहे. हा. मग सर व्यंजन संधीचे काही प्रकार आहेत का. हा, व्यंजन संधी सर अजून एक उदाहरण सांगा, मला समजलं नाही. हा, मी तीन उदाहरण सांगतो. एक व्यंजनाचं उदाहरण सांगतो, एक मृदुवर्णाचं उदाहरण सांगतो आणि एक स्वराचं उदाहरण सांगतो. ठीक आहे. आपण पहिल्यांदा आपण उदाहरण घेऊया, वाक्पती. वाक वाक प्लस पती. वाक प्लस पती. हा. इथे काय होतं, तर क प्लस प हे दोन वर्ण एकमेकात मिसळले जातात. ठीक आहे. आणि त्यापासून काय शब्द तयार होतो, त्यापासून वाक पती हा शब्द तयार होतो. आता बघा, क जो आहे, क हा व्यंजन आहे. ठीक आहे. क हा व्यंजन आहे आणि प सुद्धा काय आहे, व्यंजन आहे. तर व्यंजनापुढे व्यंजन आलंय. इथपर्यंत समजतंय. रिप्लाय प्लीज. हो सर. व्यंजनापुढे व्यंजन आलंय. हा. दुसरं काय, व्यंजनापुढे मृदुवर्ण. मृदुवर्ण म्हणजे काय. मृदुवर्ण म्हणजे काय. आपण वर्णमाला शिकलोय बघा. मृदू वर्ण कसे असतात, कठोर वर्ण कशाला म्हणतात, वगैरे वगैरे. ठीक आहे. हा. हा. तर मृदू वर्णाचं एक उदाहरण बघूया. दिक अधिक विजय. दिक अधिक विजय. हा. इथं काय होतं रे. इथं क आणि वी हे दोन वर्ण एकमेकात मिसळतात. क हे व्यंजन आहे. वी हे काय आहे? मृदू व्यंजन आहे. कसं आहे, हे मृदू व्यंजन आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक उदाहरण आपण बघूया. षट अधिक आनंद. हे आपण इथेच दिले. षट आ हा काय स्वर आहे. अशा तीन पद्धतीने व्यंजन संधी होते. येते का लक्षात इथपर्यंत. हो हा, सर. लक्षात येते इथपर्यंत काही अडचण. तीन पद्धती व्यंजन संधी होते, होऊ शकते. आता डिटेलमध्ये त्याचे नियम बघणार आहोत आपण. ओके. हा. आता याचे नियम आपण डिटेलमध्ये पाहूया. ओके. आता बघा, आपण क च ट ट प चे वर्ग बघितले, पाच वर्ग बघितले बघा. क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग, प चा वर्ग. ठीक आहे. या वर्गातले जे पहिले दोन अक्षर असतात, म्हणजे क ख,
हा च हा ज पुन्हा डठ तथ पफ ही जी दोन अक्षरे असतात, ही दोन अक्षरे कशी असतात? त्या पाच पाच वर्णावली ही अक्षर कशी असतात सांगा बरं. त्याला स्पर्श व्यंजन असं म्हणतात. काय म्हणतात ह्याला? स्पर्श व्यंजन देखील असं म्हणतात. आता बघा, नियम मी सांगतोय. क लिहून घेता का? थोडं लिहून घ्या बरं. लिहून घ्या. हा, मी लिहून देण्यापेक्षा लिहून घ्या. क च ट त प लिहून घ्या सर्वांनी. हॅलो, क्लास चालू आहे, नंतर तुला सांगतो नंतर. हा, क च ट त प या पाच वर्गातील अनुनासिके सोडून, या पाच वर्गातील अनुनासिके सोडून कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले, कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले, कोणत्याही व्यंजनातील कठोर व्यंजन आले, तर तर पहिल्या व्यंजनाच्या तर पहिल्या पदातील तर पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी, तर पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी, पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील त्याच वर्गातील पहिले व्यंजन येऊन संधी होतो. त्याच वर्गातील पहिले व्यंजन येऊन संधी होतो. परत सांगतोय, कुणाचं लिहायचं राहिलं असेल तर लिहून घ्या परत एकदा. क च ट त प या पाच वर्गातील अनुनासिके सोडून कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले, तर पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी, पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन येऊन संधी होतो. ओके. आता थोडं उदाहरण घेऊन आपण समजून घेऊया. थोडं उदाहरण दाखवू. ठीक आहे. पहिलं उदाहरण घेऊया आपण, विपत अधिक काल. मी समजावून सांगतो बरं का, हे नियम समजावून सांगतो मी. लक्ष द्या. पहिलं उदाहरण आहे विपद अधिक काल. आता इथं इथं कोणते वर्णाची संधी होणार? द आणि क. ओके. द आणि क या वर्णाची संधी होणार. ठीक आहे. आता काय होतं द आणि क च्या वर्ग संधी? तर द, लक्ष द्या. आता नियम काय सांगितलाय आपला? तर नियम असं सांगितलाय की कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले, तर द हे व्यंजन आहे. ओके. क हे कसं व्यंजन आहे? कठोर व्यंजन आहे. कठोर कठोर व्यंजने कोणती सर? वर्णमाला तुम्ही केली आहे. वर्णमालेचा व्हिडिओ पाहिला नसेल तर वर्णमालेचा व्हिडिओ पाहून घ्या. ठीक आहे. कठोर व्यंजने कोणती? क ख च छ ट ठ तथ पब. ही जी पहिले दोन दोन प्रत्येक वर्गातील जे पहिले दोन वर्ण असतात ते कठोर व्यंजने असतात. तर क हे काय आहे? कठोर व्यंजन आहे. तर द या कोणत्याही व्यंजनापुढे क हे कठोर व्यंजन आले, तर काय होतं? तर त्याच वर्गातील म्हणजे द च्या वर्गातील. द कोणत्या वर्गात आहे सांगा बरं? त थ द. द कोणत्या वर्गात आहे? त थ द च्या वर्गात आहे. मी तर लिहून दाखवतो इकडे बघा. क ख ग घ च छ ज झ ट ठ सॉरी ट ठ ड ढ त थ त थ द ध. ओके. आता बघा द आला इथं. द च्या वर्गातील पहिलं व्यंजन कोणतं आहे सांगा बरं आता. सांगा कोणतं आहे पहिलं व्यंजन? अनन्या, पहिलं व्यंजन कोणतं आहे? द च्या वर्गातील पहिलं व्यंजन द त आहे. कोणतं आहे? त. तर तर द च्या जागी त होतो. काय होतं? त होतो. त आणि क. ओके. म्हणजे काय होणार आहे? विपत्काल. विपत्कालाशी संधी होणार आहे. म्हणजे काय द च्या ऐवजी काय झाला? त झाला. समजतंय का? रिप्लाय द्या प्लीज. हो सर. अजून एक उदाहरण बघूया. ओके. हा, शुद्ध शुद्ध अधिक पिपासा.
शुद्ध अधिक पिपासा. इथं धनुष्याचं व्यंजन आले आणि त्याच्या पुढे प हे कठोर व्यंजन आले. ओके. आता धच्या पुढे जर कठोर व्यंजन आलं तर कुठे आहे तच ह्याच्यात आहे बघा इथं हा. तर धच्या ह्याच्यातील पहिला पहिला वर्ण कोणता आहे आहे. मग काय होणार असं व्यंजन होणार आहे तर काय होतं शूला शू धच्या जागी शुद्ध पिपासा. शुद्ध पिपासा अशा पद्धती संधी होणार. म्हणजे ध वर्ण लोप पावणार. धच्या जागी त्याच वर्गातील पहिलं व्यंजन येणार आणि पुढे जोडाक्षर होणार शुद्ध पिपासा. येईल का लक्षात येते का लक्षात तुमच्या? रिप्लाय द्या थोडं बरं का कळत नसेल तर विचारा लगेच. हो सर. समजतंय ना सही? हो सर. ओके. हा. अजून एक उदाहरण आपण घेऊया. ओके. षड अधिक शास्त्र. षड अधिक शास्त्र. ड डमरूच त्याच्या पुढे श हे व्यंजन आले. ठीक आहे. डमरूच्या वर्गातलं ड डमरू कोणत्या वर्गात आहे? डमरू च्या वर्गात आहे. पहिलं व्यंजन कोणतं आहे? तर च काय होणार होणार आणि त्याला श जोडणार. त्याला काय होणार श जोडणार आहे की नाही असं जोडाक्षर होणार. काय होतं मग षड अधिक शास्त्राचं काय होणार आहे? षटशास्त्र. काय होणार आहे? षटशास्त्र. षट अर्ध शास्त्र. येते का लक्षामध्ये? ओवी. हो सर. हा. आज आता एक उदाहरण तुम्हाला देऊ का तुम्ही सोडवता का एक उदाहरण? सर बाबा शरद अधिक काल. शरद सांगा मला तोंडी सांगा. शरद अधिक काल तोंडी सांगा काय येतंय? शरद काल. त द कुठे आहे? इथं आहे. कोणत्या वर्गात आहे? च्या वर्गात. च्या त जागी येते. येणार आहे आणि काय होणार आहे पुढच्या ला जोडाक्षर होणार आहे शरद काल. ओके. आता आपण दुसऱ्या नियमाकडे जाऊया. हा पहिला नियम लिहून घेतला सगळ्यांनी. हा काही डाऊट असेल तर विचारा. नाही आहे डाऊट? आता आपण जाऊया दुसऱ्या नियमाकडे. ठीक आहे. आता दुसरा नियम लिहून घ्या पहिल्यांदा. लिहून घ्या सगळ्यांनी. क च ट त प. क च ट ट प या पाच वर्गातील अनुनासिके सोडून कठोर व्यंजनापुढे मृदू व्यंजन किंवा स्वर आल्यास अनुनासिके सोडूनच्या पुढं काय सर? कोणत्याही कठोर व्यंजनापुढे कोणत्याही कठोर व्यंजनापुढे कोणत्याही कठोर व्यंजनापुढे मृदू व्यंजन किंवा स्वर आल्यास मृदू व्यंजन किंवा स्वर आल्यास मृदू व्यंजन किंवा स्वर आल्यास पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी 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 घेतलं लिहून. त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते. त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते. त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते. आता बघा बरोबर पहिल्या नियमामध्ये कितवं व्यंजन यायचं त्या जागी? कितवं व्यंजन यायचं? पहिलं व्यंजन यायचं पहिल्या नियमामध्ये. दुसऱ्या नियमामध्ये कितवं व्यंजन येतंय? तिसरं व्यंजन येतंय. बरोबर आहे.
हा. मग पहिल्या व्यंजनाला काय म्हणायचं? प्रथम रूप संधी असं म्हणायचं. काय म्हणायचं? लिहून घ्या. पहिल्या नियमाचं लिहा प्रथम रूप संधी. पहिलं व्यंजन येते म्हणून प्रथम रूप संधी. आणि जो दुसरा नियम आहे त्या ठिकाणी तिसरं व्यंजन येते म्हणून तिथं तृतीय रूप संधी. लिहून घ्या. तृतीय रूप संधी. ओके. आता आपण याचे उदाहरण बघूया. ठीक आहे. आता बघा. हा. वाक अधिक ईश. आता काय म्हणले? कोणत्याही व्यंजनापुढे स्वर आले असं म्हणले. आता स्वर आला पाहिजे का नाही? हा. वाक अधिक ईश. वाक अधिक ईश. इथे काय आलं रे? क या व्यंजनापुढे ई हा स्वर आलाय. तर काय होतं? क हा. तर क या व्यंजनाच्या वर्गातील तिसरं व्यंजन होतं. क ख ग. तिसरं व्यंजन कोणतं आहे? ग. आणि दुसरी वेलांटी आहे. किती वेलांटी आहे? दुसरी वेलांटी. ग अधिक ई. म्हणजे काय होणार आहे? गी होणार आहे. म्हणजे ठीक आहे. तर मग काय? क जाणार आहे आणि त्या जागी वागीश होणार आहे. वागीश. समजतंय का? हो सर. टीईटीचे विद्यार्थी हो सर. समजतंय का? हो सर. हा. अजून एक उदाहरण आपण घेऊया त्याच प्रकारचं. हा. दिक अधिक विजय. दिक नको, आपण वेगळं घेऊया. अप अधिक ज घेऊया. अप अधिक ज. अप अधिक ज. इथे कोणतं व्यंजन आहे? प हे व्यंजन आहे. प या व्यंजन पुढे काय आलेले? ज. ज आलेले आहे. ज. ठीक आहे. तर इथं काय होणार आहे? तर प या वर्गातील तिसरं व्यंजन प फ ब. प च्या जागी ब होणार आहे. ते ज ला जोडणार आहे. ज होणार आहे. मग प जाईल आणि अब्ज होईल. अब्ज. ओके. अजून एक उदाहरण आपण घेऊया या प्रकारचं. सत अधिक आचार. हा सही विचारतो की विचारायचा आहे का? सर ज हे स्वर आहे. हो. ज ज हे व्यंजन म्हणजे ज हे स्वर नाहीये, पण व्यंजन जरी आलं त्याच्या पुढं तर तिसरं घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे काय म्हणले? हो. कोणत्याही कठोर व्यंजनापुढे मृदू व्यंजन किंवा स्वर आल्यास ज हे मृदू व्यंजन आहे. मृदू व्यंजन म्हणजे काय? प्रत्येक वर्गातील तिसरं चौथं व्यंजन. समजते? सई. च हो छ सर. ज झ. मग ज झ कसं आहे? मृदू व्यंजन आहे. हा, स्वर असो किंवा मृदू व्यंजन असो, दोन्हीला हा नियम लागू पडतो. सत अधिक आचार. सांगा. त च्या पुढे आ हा स्वर आलाय. तर त च्या गटातील तिसरं व्यंजन त थ द. द होणार. द ला आ मिसळणार म्हणजे दा होणार ही त. म्हणजे काय होणार? सदाचार होणार. समजतंय? हो सर. हा. भगवत गीता. तुम्ही सोडा बरं आता. भगवत अधिक गीता. तुम्ही बोर्डवर लिहू नका. भगवत त. त च्या पुढे ग हे मृदू व्यंजन आलेलं आहे. ओके. तर त च्या वर का त थ द होणार. द होणार आणि त्यामध्ये ग मिसळणार. म्हणजे द चा पाय मोडलेला असतो. म्हणजे काय होतं? भगवद्गीता. द चा पाय मोडला याचा अर्थ ते जोड अक्षर आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झाले सगळ्यांना? अजून उदाहरण घेऊया. षट अधिक रिपू. षट अधिक रिपू. हा. ट या व्यंजनापुढे काय आलेले सांगा आता. हा. ट र. या व्यंजनापुढे र र. हा मृदू व्यंजन आलेला आहे. ठीक आहे. त्या जागी काय होणार आहे? त्या जागी ट च्या वर्गातील तिसरे व्यंजन होणार आहे. तृतीय रूप संधी आहे ही. त ठ ड. ड होणार आहे. ड ला जर र जोडलं असेल तर ड्र असं होतं. ड्र. ओके. म्हणजे काय शब्द तयार बनतो? षड्रिपू. अनन्या, आज काही उत्साह दिसत नाही चेहऱ्यावर.
काय थकून गेलीस काय खूप? नाही. हा. ओके. इथपर्यंत काय सगळ्यांना? अजून उदाहरण सांगतो, तोंडी घेऊया आता उदाहरण काही. जगत अधिक ईश्वर. काय होईल सांगा? जगत अधिक ईश्वर. त त आले त. तच्या वर्गातलं तिसरं अक्षर जगदीश्वर. ओके. अजून उदाहरण घेऊया. उत अधिक धार. उत अधिक धार. त. तच्या वर्गातलं तिसरं अक्षर द. उद्धार. ओके. अजून उदाहरण घेऊया. अच अधिक आधी. हे पण उदाहरण विचारतं बरोबर बरेच वेळेस. अच अधिक आधी. च. च च्या वर्गातलं तिसरं अक्षर च छ ज. ज म्हणजे जा येणार आळसून. आजादी. समजतंय का? हो सर. अजून उदाहरण घ्यायचं घ्या, अजून उदाहरण घ्या. दिक अधिक अंबर. दिक अधिक अंबर. क या व्यंजना पुढं स्वरादी आलाय. दिगंबर होणार. क च काय तिसरं क ख ग. दिगंबर. राहील लक्षात आता? ठीक आहे, हो आपण सर. तिसऱ्या नियमाकडे आता. मला सांगा, टीईटीचे विद्यार्थी समजले का? हो सर. योगिता मॅडम, हो मोरे मॅडम, हो सर. कुंभार मॅडम, पवार मॅडम, सोमवंशी मॅडम, हो हो नागवटे सर. मॅडम. समजलं तर हो सर मला फक्त अनम्यूट करून. जास्त काही वेळ हो लागत नाही. सर. हा. ठीक आहे, आपण जर तिसऱ्या नियमाकडे. तिसरा नियम लिहून घ्या मग. क च ट ट प या पहिल्या 5 वर्गातील. सर हळू सांगा. बरं हो सांगतो. क च ट ट प. क च ट ट प. क च ट ट प या पहिल्या 5 वर्गातील. या पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे. कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आले. क च ट ट प या पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आले तर पहिल्या पदातील. तर पहिल्या पदातील. तर पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी. शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील. त्याच वर्गातील अनुनासिक येतो. त्याच वर्गातील अनुनासिक येतो. सर हा. शेवटच्या पुढून सांगा. शेवटच्या व्यंजनाच्या जागी. शेवटच्या व्यंजनाच्या जागी. शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील. त्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होतो. लिहिलं सर. हो, आता उदाहरण बघूया याचे. ओके, आता बघा पहिलं उदाहरण बघा. अनुनासिक माहिती तुम्हाला 5 अनुनासिक. ओके, 5 अनुनासिक लक्षात ठेवा. हा, कोणीही ड्रॉइंग करू नका बोर्डवर. बघा रिशोडली बघा आता कोणतरी. ठीक सर आहे. चुकून हा. टाईप केलं. षट अधिक मास. यामध्ये ट आणि म हे वर्ण एकत्र येतात. यामध्ये ट हे जे व्यंजन आहे. ट व्यंजनात शेवटचं अनुनासिक कोणतं रे? ट, ठ, त, ठ, ड, ढ, न. कोणतं? न बाणाचं न आहे. नाही का? मग टच जागी काय येणार आहे? न बाणाचं न येणार आहे. म्हणजे काय होणार आहे? न आणि म होणार आहे. मग हे ट जाणार आहे निघून. काय तयार होईल मग? षण्मास.
येतं लक्षात इथपर्यंत? हो सर. त्याच पद्धतीनं जगत अधिक नाथ. जगत अधिक नाथ तर तलवारीचं आहे. त्याच्या पुढे न आलेलं आहे. तर तलवारीच्या जागी काय तर एखाद्या व्यंजनाच्या पुढे अनुनासिक आले बघा. म्हणजे टच्या पुढे न न हे काय अनुनासिक आहे. व्यंजनाच्या पुढे जर अनुनासिक आलं तर तच्या वर्गातील काय होतं? अनुनासिक होतं. तचा काय होतो? न होतो. तचा न न दोनदा होणार. हे मग उत्तर काय येणार आहे? जगन्नाथ. तच्या ऐवजी आला न झाला आणि जोडला गेला. ठीक आहे. अजून उदाहरण. सत अधिक मती. त हे व्यंजन आहे. त या व्यंजनापुढे म हे अनुनासिक आलेलं आहे. ठीक आहे. तर त या व्यंजनातलं अनुनासिक कोणतं आहे? त या वर्गातलं अनुनासिक न आहे. न न आणि म हे जोडले जातील. हे जोडाक्षर तयार होईल. आणि सत अधिक मती या जागी काय होईल? सन्मती हा शब्द तयार होईल. येतं लक्षामध्ये? ओके, सर्वांना समजले ना? तुला काही डाऊट असेल तर विचारावर का अनम्यूट करून. ठीक आहे, आपण जरा पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. पुढचा सर नियम. ट नंतर काय लिहिलंय? काय म्हणला? मागच्या स्लाइड वर ट नंतर काय लिहिलंय? हे इथं का? ते चुकून झाले माझ्याकडून. ओके. हा. पुढचं पुढचं एक्झाम्पल घेऊया. पुढचं उदाहरण घेऊया. त या व्यंजनापुढे छ आल्यास. तच्या पुढे लिहून घ्या. तच्या पुढे च आल्यास. तच्या पुढे च आल्यास. तच्या पुढे च आल्यास. त चा च होऊन. तच्या पुढे च आल्यास. त चा च होऊन पुढील च ला पुढच्या च ला जोडला जातो. सर च आल्यास तर त्याच्या पुढे काय आहे? तच्या पुढे च आल्यास. त तच्या पुढे च हे व्यंजन आल्यास. त चा च होऊन तच्या ऐवजी काय होतं? च होतं. ठीक आहे. तच्या पुढे जर च आलं तर तचं काय होतं? चच होतं. आणि तो पुढला जो च आहे त्या पुढल्या च ला ते मिसळलं जातं. म्हणजे काय होणार? दोनदा च होणार. ओके. याचे काही उदाहरण जास्त नाहीत. दोन तीनच उदाहरण आहेत त्याचे. ओके. हा. सत अधिक सर तो चरित्र. होऊन त्याच्या पुढे नाही सांगितलं. च च होऊन पुढच्या च ला जोडला जातो. त चा च होऊन पुढच्या च ला जोडला जातो. ओके. आता बघा. सत अधिक चरित्र. सत अधिक चरित्र. ओके. तच्या पुढे काय आलंय? च आले. तर पहिल्या तच काय होणार आहे? पहिल्या तच्या जागी सुद्धा च होणार आहे. पुढचा च असं दोन च येणार आहेत. हा म्हणजे काय त उडून जाणार. आणि सच्चरित्र हा शब्द तयार होणार. येत्या लक्षामध्ये? अजून एक आपण उदाहरण घेऊया. उत अधिक छेद. उत अधिक छेद. ठीक आहे. चच लिहून दिले तुम्हाला उदाहरण. ठीक आहे. पुढचा नियम आहे पुढचा. याच्या च अजून एक उदाहरण घेऊया. च एक उदाहरण घेऊया. पुढचा नियम लगेच आलाय तुमच्या पुढं. हम्म, हम्म. सत अधिक चित्त. सत अधिक चित्त काय होतं? तच्या पुढे च आलाय.
पहिल्या तच्या काय होतं, च होतो, डबल च होतो. म्हणजे काय होतं, सचित्त. ओके. चला, आता याचा पुढला नियम, यातलाच पुढला नियम, यातला उपनियम. हे सगळं कशाचं आहे, तच्या पुढे जर इतर व्यंजन आलं काय होतं बरं का, हे नियम कशाचे आहेत. तच्या पुढे इतर व्यंजन आले तर काय होतं. ठीक आहे. तर तच्या पुढे च आलं तर काय होतं, डबल च होतं. ठीक आहे. तच्या पुढे छ आलं, लिहून घ्या. तच्या पुढे छ हे व्यंजन आले, तर या व्यंजनापुढे, हा पहिला नियम. दुसरा नियम, तर या व्यंजनापुढे छ, छ हे व्यंजन आले, तर तचा, तचा च होतो. तचा च होतो. तचा च होतो. व छ ला जोडला जातो. व छ ला जोडला जातो. व छ ला जोडला जातो. परत सांगतोय, त या व्यंजनापुढे छ हे व्यंजन आले, तर तचा च होतो. व छ ला जोडला जातो. ओके. उदाहरण आपण घेऊया. हे उत्तरिक छेद त्याचं उदाहरण आहे बघा, वरचं हे बघा, हे उदाहरण. उत्तरिक छेद. तच्या पुढे काय आलंय, छ आलेलं आहे. काय होणार मग, तर ते काय होणार, च होणार. छ ला छ राहणार. हा. छ मात्रा होता, जसं तसं लिहा. उच्छेद. उच्छेद हा शब्द तयार होतो. याचं अजून एक उदाहरण आपण घेऊया. तत् अधिक छत्र. तत् अधिक छत्र. त या व्यंजनापुढे छ आले. ओके. तच्या जागी काय होणार, च होणार. छ ला जोडलं जाणार. ठीक आहे, मग काय होणार, तच्छत्र. समजते. हो सर. पुढचा तिसरा नियम. त या व्यंजनापुढे, त या व्यंजनापुढे ज आल्यास, त या व्यंजनापुढे ज आल्यास, तचा ज होऊन, तचा ज होऊन, तचा ज होऊन तो पुढल्या ज ला मिसळला जातो. तचा ज होऊन, तचा ज होऊन तो पुढल्या ज ला मिसळला जातो. त्याचं उदाहरण घेऊया. सत अधिक जन. तच्या पुढे ज आलाय, मग पहिल्या त ऐवजी काय होणार आहे, ज होणार आहे. तो पुढल्या जला मिसळणार आहे. कोणता शब्द म्हणतो सांगा, सज्जन. समजते ना. ओके. पुढे चौथा. त या व्यंजनापुढे ल हे व्यंजन आलं. ल ल. त या व्यंजनापुढे ल हे व्यंजन आलं, तर तचा ल होऊन, तचा ल होऊन तो ल या व्यंजनाला जोडला जातो. तो ल या व्यंजनाला जोडला जातो. उदाहरण, उत अधिक लेख. उत अधिक लेख. तचा काय होणार, त आहे, त्यापुढे ल आहे. तचा ल होणार, आणि तो पुढील ल ला जोडला जाणार. त्या पद्धतीने उल्लेख होणार, उल्लेख.
ओके. समजतं हे तचे नियम सगळे. हो सर समजलं. सर. ओके. मी इरेज करतो बोर्डवर लिहिलेलं. त या व्यंजनापुढे ट ट आल्यास, त या व्यंजनापुढे लिहून घ्या. त या व्यंजनापुढे ट आल्यास, ट या व्यंजनापुढे ट आल्यास, ट चा ट होऊन, ट चा ट होऊन पुढच्या ट ला जोडला जातो. पुढच्या ट ला जोडला जातो. सर अजून एकदा सांगा. त या व्यंजनापुढे, त या व्यंजनापुढे ट आल्यास, ट हे व्यंजन आले. त या व्यंजनापुढे ट हे व्यंजन आले, तर त चा ट होऊन, त चा ट होऊन पुढच्या ट ला जोडला जातो. पुढच्या ट ला जोडला जातो. त्याचं एकमेव उदाहरण आहे तट अधिक टीका. तट अधिक टीका. त च्या पुढे ट आले, ट ऐवजी काय होणार? ट टरबुजाच होणार. म्हणजे काय होणार? डबल टी होणार. तट्टिका. तट्टिका. ओके. इथपर्यंत समजले ओवी? हो सर. पुढचा त च्या वर्गातला शेवटचा नियम. हा पाचवा होता. सहावा नियम. त च्या पुढे श आलं, त च्या पुढे श आलं, तर त चा काय होतो? च होतो. लिहून घ्या. ट च्या पुढे श आले तर ट चा च होतो व श चा छ होतो. दोन्ही वर्ण बदलतात बरं का इथं. त च्या पुढं श आलं, ट चा च होतो, श चा छ होतो आणि असं होऊन संधी होते. च आणि छ जोडून काय होतं? उदाहरण बघूया आपण. सत अधिक शील. सत अधिक शील. त या व्यंजनापुढे श आलं, त च काय होणार आहे? च होणार आहे. श च काय होणार आहे? छ होणार आहे. त आणि छ जोडणारे आणि वेलांटी शिला इथं. ठीक आहे, म्हणजे काय होणार आहे? सतशील. समजते सगळ्यांना? हो सर. ओके. अजून एक शेवटचं उदाहरण घेऊया आपण. मृत अधिक शकटिक. ठीक आहे. त च्या पुढं श आलं, त चा काय होतो? च होतो. श चा काय होतो? छ होतो. काय म्हणतं बघा? मृ छ कटिक. ओके. काल इथपर्यंत सगळ्यांना? हे हो सर. तचे नियम संपलेले आहेत. व्यंजन संधीचे दोन नियम बाकी आहेत, ते आपण आता उद्या पाहूया. ओके. आज थोडं 8 वाजता तास आपण कॅन्सल करतोय बरं का. जे टीईटीचे विद्यार्थी असतील किंवा स्कॉलरशिपचे विद्यार्थी असतील, 8 वाजता तास आपण कॅन्सल करतोय.
ओके सर. काय हो सर? थोडं पित्त झालंय, थोडं उचमळल्यासारखं होतं मला, त्यामुळे कॅन्सल करतो. ओके. हा. थांबूया आपण आता.